नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक सुगरणीचा स्वयंपाक अतिशय खमंग असा होण्यासाठी खास किचन टिप आज आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1. शेवग्याच्या शेंगा उकडताना फुटू नये म्हणून त्यात छोटा गुळाचा तुकडा घालावा किंवा मीठ चोळून ठेवावे. त्यामुळे शेंगा अजिबात फुटत नाहीत आणि खूप छान चव येते. तर शेवग्याच्या शेंगा उकडताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा. टीप नंबर 2. जर एखाद्याला डेंग्यूचा ताप येत असेल तर त्याला पपईच्या झाडाच्या पानाचा रस द्या. तो लवकर निरोगी होईल. प्रत्येक गृहिणीच्या कामी येईल अशी टीप नंबर 3. बऱ्याच वेळा कापूर डब्बीतून उडून जातो व लवकर संपतो आणि दरवेळेस आपल्याला नवीन आणावा लागतो. म्हणून कापूरच्या डब्बीत थोडे तांदूळ टाकून ठेवले तर कापूर बरेच दिवस राहतो. तर तुमचा पण कापूर जास्त दिवस टिकवण्यासाठी तुम्ही ही टीप ट्राय करा. टीप नंबर 4. भाजी किंवा भात यामध्ये मीठ जास्त झाल्यास त्यात अखंड भरडी सुपारी टाकावी. ही सुपारी मीठ शोषून घेते. प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी उपयुक्त टीप नंबर 5. साबुदाणा वडे बनवताना त्यात थोडे भगरीचे पीठ घालावे. यामुळे साबुदाण्याचे वडे मस्त खूप छान कुरकुरीत असे होतात. प्रत्येक सुगरणीसाठी खास टीप नंबर 6. जिलेबी नुसत्या मैद्याऐवजी मैदा व रवा समप्रमाणात घेऊन केली असता जिलेबी खूप जास्त कुरकुरीत अशी होते. अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 7. किचनमधील कचऱ्याचा डब्बा नेहमीच स्वच्छ आणि निर्जंतुक ठेवा. आठवड्यातून एकदा डब्बा धुवून उन्हात वाळवा, ज्यामुळे जीवजंतू त्यामध्ये पोचले जाणार नाहीत. प्रत्येक गृहिणीसाठी अतिशय खास टीप नंबर 8. फ्रीज स्वच्छ करण्यासाठी नेहमी मायक्रोफायबर कपड्याने स्वच्छ करा, ज्यामुळे फ्रीजला चरे पडणार नाहीत. प्रत्येक सुगरणीसाठी व गृहिणींसाठी खास टीप नंबर 9. स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात पाणी गरम करून ठेवा. पुलाव, खिचडी, भाज्यांची ग्रेव्ही तयार करताना गरम पाणी वापरलं तर ते पदार्थ शिजवण्यासाठी वेळ हा कमी लागतो. साधी सोपी पण कामी येईल अशी खास टीप नंबर 10. उडीद पापडाच्या डब्यात मेथीच्या बिया टाका. यामुळे पापड खराब होत नाहीत किंवा पापडाला अजिबात कीड लागत नाही. अत्यंत महत्त्वाची व अत्यंत फायद्याची टीप नंबर 11. अधिक टेन्शन किंवा तणाव आल्यास रक्त गोठते आणि त्यामुळे आपल्याला हृदयविकाराचा अटॅक येण्याची शक्यता असते. त्यामुळे कमीत कमी ताण किंवा तणाव घेण्याचा प्रयत्न करा. टीप नंबर 12. पोटात सूज येण्याची समस्या असेल तर शिळ्या तोंडीत डाळिंब खा. यामुळे पोटातील सूज कमी होईल. टीप नंबर 13. दुधाचे गोड पदार्थ शिजवताना जायफळ किंवा वेलची घातल्यास दूध फाटते. यासाठी तो पदार्थ थंड झाल्यावर त्यामध्ये वेलची किंवा जायफळ पूड टाकावी. प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी खास टीप नंबर 14. आलं लसणाची पेस्ट जास्त काळ टिकवण्यासाठी ती बनवताना त्यात थोडं मीठ आणि तेल टाकून हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवा. प्रत्येकाच्याच कामी येईल अशी उपयुक्त व खास टीप नंबर 15. जिरेपूड ताकात मिसळून पिल्याने जुलाब ताबडतोब थांबतात. अत्यंत उपयुक्त व महत्त्वाची टीप नंबर 16. सकाळी उठल्या उठल्या हलक्या हातांनी डोळ्याचा मसाज करावा. यामुळे तुमच्या डोळ्याचे आरोग्य सुधारेल. अत्यंत भन्नाट व उपयुक्त अशी खास टीप नंबर 17. जर रोज शिळी रोटी दुधासोबत खाल्ल्याने आत गेलेले गाल पुन्हा भरू लागतात. प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय खास टीप नंबर 18. शेवभाजी बनवताना त्यात मॅगी मसाला वापरावा. अत्यंत उपयुक्त टीप नंबर 19. कांदा कापताना डोळे चुरचुरत असतील तर 15 मिनिटे आधी कांदा सोलून त्याचे 2 तुकडे करा आणि ते तुकडे पाण्यात भिजत ठेवा. प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी खास टीप नंबर 20. पोळ्याची कणिक, थालीपीठाचे भिजवलेले पीठ किंवा थेपल्याची कणिक मळताना तुम्ही त्यात उरलेले ताक मिसळू शकता, ज्यामुळे पोळ्या, थालीपीठ, पराठे मऊ होतात. उन्हाळा स्पेशल प्रत्येकासाठी खास टीप नंबर 21.
लिंबाचा रस व्यवस्थित निघण्यासाठी लिंब काही मिनिटे कोमट पाण्यात बुडवून ठेवा. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी आपण मोदक बनवत असतो. टिप नंबर 22. मोदक जास्त उकडल्यास जास्त चिकट होतात. मोदक उकडल्यावर पाण्याचा हात मोदकाला लावून पाहावा. हाताला पीठ चिटकले नाही तर मोदक उकडले आहेत हे समजावे. तर मोदक बनवताना तुम्ही ही टीप फॉलो करा. प्रत्येक सुगरणीच्या व गृहिणीच्या कामी येईल अशी टीप नंबर 23. पांढरा गूळ काही वेळा खारट व गोडीला कमी असतो, तेव्हा गूळ चव बघून घ्यावा व गूळ गोडीला कमी असल्यास पदार्थामध्ये गुळाचे प्रमाण वाढवावे. अतिशय भन्नाट व खास टीप नंबर 24. भजी बनवताना त्यात ज्वारीचे पीठ घातल्यास भजी अत्यंत कुरकुरीत व खुसखुशीत असे होतात. अत्यंत उपयुक्त टीप नंबर 25. पिकलेली केळी फ्रीजमध्ये ठेवल्यास ती लवकर काळी पडतात. अत्यंत कामी येईल अशी खास टीप नंबर 26. दूध नासण्याची शंका आली तर त्यात थोडा खाण्याचा सोडा घालून ढवळावे. यामुळे दूध अजिबात नासत नाही. अत्यंत उपयुक्त व खास टीप नंबर 27. बटाट्याचे काप तेलात तळताना थोडे मीठ टाकावे. यामुळे ते एकमेकांना चिटकत नाहीत. अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 28. फुलपाखरू फक्त 14 दिवस जगते. ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून कित्येक हृदय जिंकत. आयुष्यातील प्रत्येक क्षण अमूल्य आहे, तो आनंदाने जगा. तर तुमच्या पण जीवनामध्ये तुम्ही ही टीप फॉलो करा. माझ्या प्रत्येक मैत्रिणीसाठी खास टीप नंबर 29. जीवनात आनंदी व शांत राहण्यासाठी एकमेव मार्ग, ज्या गोष्टी आपण बदलवू शकत नाही त्या गोष्टींचा विचार करणे सोडून देणे. टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. टीप नंबर 30. कपड्यावरील चहाचा डाग निघतच नसेल तर त्यावर लिंबू चोळावे. अत्यंत उपयुक्त टीप नंबर 31. एखादा नवा पदार्थ करताना सर्वात आधी रेसिपी नीट वाचा. त्यासाठी लागणारे साहित्य गोळा करून ठेवा. योग्य प्रमाणात साहित्य असेल याची काळजी घ्या. तर कोणताही नवीन पदार्थ बनवताना तुम्ही ही टीप फॉलो करा. टीप नंबर 32. कोथिंबीर सुकायला लागली असेल तर पाण्याच्या ग्लासमध्ये उभी करून ठेवा, ज्यामुळे ती टवटवीत होते. तर उन्हाळ्याच्या दिवसात कोथिंबीर टवटवीत राहण्यासाठी ही टीप ट्राय करा. वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.